आज आपण गोणीचा आणि पडद्याच्या ज्या रिंग असतात त्या रिंग तुमच्या खराब झालेल्या असतील किंवा पडदे खराब झालेले असतील तर त्याचे रिंग्स तुम्ही इथे वापरू शकतात। आणि गोणी जी राईस बॅग असते, आटा बॅग असते, ती तुम्ही इथे वापरू शकतात। तर फ्री ऑफ कॉस्ट आहे ही आयडिया, तुम्हाला खूप आवडेल। तुम्ही आयडिया बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल। तर अशा रिंग असतात ज्या पडून असतात, त्या रिंगचा आपण वापर करणार आहोत। आणि अशा गोण्या असतात त्या गोण्या पण अशाच पडून असतात, त्याचा सुद्धा आपण आज वापर करणार आहोत। तर ही गोणी जी आहे ती मी पूर्ण मापाने कट करून घेते आणि मग मी तुम्हाला इथे दाखवते। अशा पद्धतीने साइडचा जो भाग आहे तो मी इथे कट करून घेतला आणि सगळा ओपन करून घेतलेला आहे। ही बॅग जी आहे ती पूर्ण ओपन करून घेतली आणि त्यानंतर मी ह्या बॅगच्या मापाप्रमाणे बॅग कट करून घेतली आहे। 15 बाय 30 इंच याचा मेजरमेंट आहे आणि यावरती मी एक कपडा टाकणार आहे जो तुमच्याकडे अवेलेबल असेल। जुना कपडा घेतला तरीही चालेल, एखादा तुमचा ड्रेसचा कपडा असला तरीही चालेल। सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आणि क्विल्ट करून घ्यायचा हा पीस। बघू शकता गोणी अटॅच करून घेतलेली आहे, मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि सुंदर असे आपण खूप छान असं ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये मिळणारी वस्तू आज आपण घरीच बनवणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये। तुमचे आज 100 रुपये वाचणार आहेत। त्यानंतर जिथे ओपन भाग आहे वरती तिथे अशा पद्धतीने पिनअप करायचं आहे। हे ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये पण मिळेल, पण ते खूप नाजूक असतं, अजिबात टिकत नाही ते। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी पिनअप करून घेणार आहे। अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं, दोन्ही बाजूने हलणार नाही म्हणून। गोणी जी असते ती सरकते, त्यामुळे आपल्याला पिनअप करून घ्यायचं। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही सेंटर मार्क करू शकता किंवा फोल्ड करून सुद्धा सेंटर मार्क करू शकता। सेंटर पासून आपल्याला 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि असं मार्क करून आपल्याला इथे ह्या ज्या रिंग आहेत ते घ्यायच्या आहेत मार्किंग झाल्यानंतर। आणि जो मोठा गोल राऊंड आहे वरचा तो वरती ठेवायचा, त्याचा सुद्धा असा सेंटर मार्क करायचा आणि सेंटर वरती सेंटर असा ठेवून आपल्याला अशा पद्धतीने गोल रिंग करायची आहे। तर तुम्हाला मी झूम पण करून दाखवते। गोल जो रिंग मध्ये गोल आकार आहे त्या पेनाने मी मार्क करून घेतलेला आहे। तर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जशी मी रिंग ठेवलेली आहे त्याच पद्धतीने रिंग ठेवायची आहे। त्यानंतर पिनअप काढून घ्यायचा आहे। पिनअप काढल्यानंतर हा जो भाग आहे गोल आपल्याला तेवढा शिवून घ्यायचा आहे। एवढा गोल भाग जो आहे तो मी ते शिवून घेणार आणि त्यानंतर मी इथे जो मधला जो भाग आहे तो मी इथे कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने पहिले फोल्ड करायचं असं आणि त्यानंतर आपल्याला हे आजूबाजूने असा हा भाग जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपली रिंग बसेल तेवढाच आपल्याला इथे भाग जो आहे तो कट करायचा आहे। जशी मी रिंग ठेवलेली होती त्याच पद्धतीने ठेवायची आहे। जर तुम्ही उलटी ठेवली तर ती जास्तच मोठा राऊंड होईल। तर अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने रिंग आपल्याला अशी आतमधून टाकायची आहे सरळ भागापासून। त्यानंतर जिथे गोणी आहे तिथे आपल्याला दुसरी जी रिंगची बाजू आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। बघू शकता किती सुंदर ही रिंग जी आहे ती बसलेली आहे यामध्ये। दिसायला खूप सुंदर दिसतं, बनवायला तेवढं सोपं सुद्धा आहे। त्यानंतर असं फोल्ड करायचं, फोल्ड करून आपल्याला इथे परत पिनअप करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी सगळ्या दोन्ही बाजूने पिनअप करून घेणार आणि आपल्याला इथे बेस कट करण्यासाठी आपण इथे पिनअप करत आहोत खाली। त्यानंतर इथे आपल्याला बॉक्स तयार करायचे आहेत। तर मी इथे बॉक्स तयार करण्यासाठी 2 बाय 2 इंचाचं असं मार्किंग करणार आहे। म्हणजे मी 2 बाय 2 इंचाचे बॉक्स तयार करणार आहे इथे बेससाठी। तर इथे तुम्ही कपड्याची लांबी रुंदी चेंज करू शकता जर तुम्हाला वाटली तर, कारण की याची जी लांबी रुंदी आहे आकार सुद्धा तुम्ही चेंज करू शकतात। तर मी 2 बाय 2 इंचाचा दोन्ही साइडने भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे मार्क करून। त्यानंतर इथे पिनअप काढून घ्यायचा आणि असं ओपन करायचं। त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून हा भाग जो आहे तो वरचा फिनिश करून घ्यायचा आहे। दोन्ही साइडने जो हा भाग आहे डबल फोल्ड करून मी दोन्ही बाजूंनी फिनिश करून घेतलेला आहे, म्हणजे रफ एजेस निघणार नाहीत आणि इथे आपल्याला अस्तरची सुद्धा गरज पडणार नाही। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं। आपण इथे हँडल जॉईन करण्यासाठी इथे मार्किंग करत आहोत, अशा पद्धतीने मार्किंग करायचं। त्यानंतर सेंटर पासून आपल्याला 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। 2.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे दोन्ही बाजूने सेम मार्किंग करायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला हँडल जॉईन करायचे। तर 2 बाय 14 इंच लांबीचा मी इथे 2 हँडल घेतलेला आहे, तुम्ही एक पण हँडल इथे लावू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने हँडल जॉईन करून घ्यायचे। दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करून आपल्याला हँडल जॉईन करून घ्यायचे। तर दोन्ही बाजूने मी हँडल जे आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर असं फोल्ड करायचं, फोल्डिंग करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं दोन्ही बाजूने, असं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे, जिथे आपण पिनअप केलेला आहे त्या दोघेही बाजू ज्या आहेत त्या मी इथे
शिवून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही दोन्ही बाजून मी शिवून घेतलेले। त्यानंतर हे कॉर्नर असे पकडायचे आणि इथे सुद्धा आपल्याला दोन्ही कॉर्नर जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असा बेस आपला तयार होईल। तर दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे मी। त्यानंतर आतला भाग बाहेर काढायचा आहे। तर मार्केटमध्ये मिळणारी वस्तू मी घरीच बनवलेली आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये, एकही रुपया खर्च केलेला नाही आहे। मी घरातल्याच पडलेल्या वस्तूंपासून मी हे तयार केलेलं आहे। याचा आकार तुम्ही बदलू शकतात, म्हणजे लांबट आकार सुद्धा तुम्ही याचा ठेवू शकतात। तर याचा वापर कसा करायचा तो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। त्यानंतर बघू शकता याचा आकार बॅगसारखा असा तयार झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पॉलिथिन ठेवण्यासाठी आपण ही जो बॅग आहे ती बनवलेली आहे। तर यामध्ये याची लांबी आणि रुंदी जी आहे ते याची रुंदी जी आहे ती 14 इंच तयार झालेली आहे, उंची जी आहे ती 12 इंच तयार झालेली आहे, बेस जो आहे तो 4 इंचाचा तयार झालेला आहे। ज्या गार्बेज बॅग असतात किंवा तुमच्या प्लास्टिकच्या ज्या कॅरी बॅग असतात त्या तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। तर ठेवण्यासाठी अशा पद्धतीने एक कॅरी बॅग घ्यायची, ती अशी फोल्ड करायची, त्यानंतर दुसरी कॅरी बॅग घ्यायची, ती अशी फोल्ड करायची, परत तिसरी कॅरी बॅग घ्यायची, अशी फोल्ड करायची। अशा पद्धतीने तुम्ही कॅरी बॅग ज्या आहेत त्या फोल्ड करून या बॅगमध्ये ठेवू शकतात। तर या बॅगमधून कशा बाहेर काढायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचं, किंवा तुमच्याकडे रोल असेल गार्बेज बॅगचा तो सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता, तेवढा मोठा स्पेस यामध्ये आहे। ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या गार्बेज बॅग होल्डर जे आहे ते खूप नाजूक असतात, लवकर फाटतात पण आणि खूप जाळीदार असतात त्या। तर आपण मजबूत टिकाऊ अशी वस्तू आपण घरीच तयार केलेली आहे। अशा पद्धतीने अडकवल्यानंतर तुम्ही ह्या बॅगमधून इथून तुम्ही कॅरी बॅग अशी काढू शकता। दिसायलाही सुंदर आहे, बनवायला केवढं सोपं आहे आणि अशा बॅग तुम्ही विकत घेण्यापेक्षा घरीच बघू शकता। मी फ्री ऑफ कॉस्ट बनवलेला आहे, एकही रुपया खर्च न करता मी हे तयार केलेलं आहे। परत यामधून आपण अशा पद्धतीने दुसरी जी कॅरी बॅग आहे ती सुद्धा आपण यामधून अशी ओढून अशी बाहेर काढू शकतो। सिंपल आहे, सोपं आहे, कोणीही बनवेल इतकं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बॅग जी आहे ती बनवायला शिकवलेली आहे। तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।